हे बघा आतापर्यंत या फिल्मचे 7 ते 8 कॅरेक्टर्स आपण रिव्हील केलेले आहेत आणि 22 तारखेला आमची फिल्म रिलीज होते 22 नोव्हेंबर रोजी 22 नोव्हेंबर 2024 रोजी आमची फिल्म रिलीज होते थिएटरमध्ये. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये ही फिल्म रिलीज होते. त्यामुळे तिकडे येऊन या चित्रपटाला तुम्ही चांगला प्रतिसाद द्या. तुमच्या घरातल्या लोकांना घेऊन या, तुमच्या मित्रांना घेऊन या, तुमच्या रानटी मित्रांना घेऊन या, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला घेऊन या. कमाल फिल्म आहे ज्याच्यामध्ये कंप्लीट पॅकेज फिल्म आहे. त्याच्यामध्ये रोमॅन्स आहे, फाईट आहे, रिलेशन्स आहे, मदरहूड आहे, ब्रदरहूड आहे, कमाल आहे, मैत्री आहे, सगळी इमोशन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जे तुम्ही एखाद्या हिंदी चित्रपटाकडनं अपेक्षा ठेवता, साऊथच्या फिल्मच्याकडनं अपेक्षा ठेवता, पंजाबी फिल्म्सकडनं अपेक्षा ठेवता, तेलुगू फिल्म्सकडनं करता, बेंगॉली फिल्म्सकडनं अपेक्षा ठेवता, त्या सगळ्या गोष्टी थोडा इकडून जर का सगळ्या गोष्टी एकत्र पाहायला मिळाल्या. जशी रोहित शेट्टीची फिल्म पाहायला जाता तुम्ही ॲक्शन पॅक फिल्म, तशी ॲक्शन पॅक फिल्म तुम्हाला ही पाहायला मिळणार आहे आणि आता तुमच्या भाषेमध्ये पाहायला मिळणार आहे, म्हणजेच मराठी भाषेमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या मराठी कलाकाराला पाहायला, आपल्या मराठी चित्रपटाला पाहायला, आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून, आपल्या महाराष्ट्रीयन थिएटरमध्ये जाऊन तुम्ही पहा. रानटी काही असतात, काही म्हणतात. 22 नोव्हेंबर रोजी काम करायचा अनुभव म्हणजे अप्रतिम आहे. समित कक्कड याला मी गेले 22-23 वर्ष होतो. माझ्या कॉलेजपासूनचा मित्र आहे तो, मला सिनियर होता आणि तेव्हापासूनची मैत्री म्हणजे आमच्या याआधी 2-3 फिल्म्स करायचा आमचा योग येता राहून गेला. त्याच्या 2 फिल्म्समध्ये माझं काम करता राहून गेलं, पण यावेळी योग जुळून आले आणि मला खरंच काम करायला खूप मजा आली. तो एक कमाल डिरेक्टर आहे, उत्तम डिरेक्टर आहे. त्याला माहिती आहे त्याला काय हवं आहे आणि त्याला कलाकाराकडनं कसं काढून घ्यायची ही नॅक त्याच्याकडे आहे आणि तो उत्तम डिरेक्टर आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की त्याला डिपिक्ट खूप छान करतात, म्हणजे समोरच्याला कन्व्हिन्सिंग पॉवर आहे त्याच्यामध्ये. समोरच्याला कसं कन्व्हिन्स करायचं, तू हे करायचंस, का करायचंस, कसं करायचंस, आणि तो जो सीन उभा करतो डोळ्यासमोर एखाद्या कलाकाराच्या. म्हणजे मी एक ॲक्टर आहे आणि मला जर का माहिती कळलं, मला माझ्यापर्यंत माहिती पोचली की मी काय करायचं आहे, कसं करायचं आणि कुठपर्यंत करायचं आहे, हे जेव्हा मला 100% कळेल तेव्हा त्या 100% पैकी माझ्याकडनं मी 100% द्यायचा प्रयत्न करेन. जेव्हा त्याच्यातले काही 60-70% मिळतील आणि डिरेक्टर वाटेल की मी अजून देऊ शकतो किंवा काही थोडं कमी करायला पाहिजे, तर या गोष्टीचा आनंद आणि या गोष्टीचा फायदा सगळ्याच लोकांना होतो. तसा हा जो काही टक्केवारींचा मी विषय काढला आहे, तर याच्यामध्ये समितचं क्रेडिट खूप चांगलं जास्त याच्यामध्ये, कारण त्यांनी आमच्याकडनं करून घेतलं आहे. आणि मला असं वाटतं की आता या 100% जे मी दिले त्याच्यातले किती टक्के मिळाले हे आता 22 तारखेला माझं कॅरेक्टर तुमच्यासमोर आल्यापासून, तुमच्यासमोर आल्यानंतर कळेल की मला त्यात यश मिळालं की नाही. डिरेक्टर सध्या खुश आहेत, छान काम झालं असं कौतुक करत मला ऐकायला मिळते ज्यांनी फिल्म पाहिले. पण आता पाहिजे की ते लोकांना कितपर्यंत आवडतं. आणि हे असा रोल आहे हा की जो मी आजपर्यंत कधी केला नाही आणि कदाचित करायला येईल असंही वाटत नाही. कारण की मला तुम्ही सांगत असताना सांगितलं तेव्हा सांगितलं की माझा एक ऐसा रोल है जो आज तक तूने कभी किया नहीं होगा ना कभी करेगा, तो ये रोल आपण कर रहे हैं, तू कर मिलने को. आणि अशा गोष्टी सुरू झाल्या. सो इट वॉज फन, मजा आली. आणि शूटिंगची लोकेशन्स पण थोडी वेगळी आहेत, तर काय सांगाल तेव्हा? लोकेशन म्हणजे आता या माणसाचं कौतुकच आहे त्या बाबतीमध्ये पण, कारण की हा नेहमी वेगवेगळ्या रिअल लोकेशन्समध्ये जाऊन शूट करतो. याच्यात तुम्ही जितके पण चित्रपट पाहाल, धारावी बँक तुम्ही वेबसिरीज म्हणा किंवा इंग्लिश वेबसिरीज म्हणा किंवा फिल्म आयना का बायना, याच्या लोकेशन सगळ्या रिअल लोकेशन्स असतात. हा सेट क्रिएट करण्याच्या मागे जास्त एवढा विचार नाही करतो, कारण की मला असं वाटतं की जेव्हा लोकेशन ओरिजिनल असते तेव्हा एक ओरिजिनॅलिटी लोकांना पाहायला मिळते. व्हर्जिन लोकेशन असतात, म्हणजे लाईव्ह लोकेशन्स आपण बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहिलेले आहेत, खऱ्या लोकेशन्स, पण त्या पण आपण पाहून शेवटी कंटाळतो. पण आता हा चित्रपट असा आहे ना की एकदा जेव्हा तुम्ही ही फिल्म पाहाल पहिले, तेव्हा ते समोर कोण ॲक्टर ते पाहाल, जेव्हा इकडून दुसऱ्यांदा पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल अरे ह्या ॲक्टरसोबत हे लोक पण आजूबाजूला आहे, अरे वा क्या बात आहे रे, त्यांनी बाजूच्यानी पण काय छान काम केलं आहे. तिसऱ्यांदा पाहाल अरे वा यार कामं तर सगळ्यांनी छान केले, पण यार म्युझिक काय कमाल आहे, या फिल्मची बॅकग्राऊंड काय कमाल आहे, अरे मागे लोकेशन काय कमाल आहे, अरे मी पहिले कुठे असेल बाबा ही लोकेशन, अरे काय कमाल आहे यार, इतकं कौतुक वाटतं त्या गोष्टींचं. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार त्या फिल्ममध्ये. त्यामुळे ही फिल्म एकदा नाही, दोनदा नाही, 3-3दा तुम्ही पाहायला जाल आणि या फिल्मचं रेकॉर्ड ब्रेकिंग कलेक्शन व्हावी अशी माझी इच्छा आहे. कारण की जर का आपण इतर भाषेच्या फिल्म्सना पाहायला जातो आणि त्याच्या कलेक्शनमध्ये आपला हातभार लावतो, तर आपण एक मराठी माणूस असून मराठी माणसाच्या फिल्मला, मराठी भाषेच्या फिल्मला मराठी थिएटरमध्ये जाऊन आपण गर्दी का नाही करावी, का नाही या कलेक्शनला आपण साथ द्यावी आणि आपल्या मराठी चित्रपटाला का नाही मोठा करावा. सगळ्यांना शुभ दीपावली. आणि तुम्हाला माहिती आहे 22ला पिक्चर लागले, तर 22 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा दिवाळी साजरी करायची, फटाके जोरजोरात वाजवायचे आहेत. अगदी डिसेंबर जानेवारी, कारण ही पिक्चर तशीच आहे. एवढी ॲक्शन फिल्म आतापर्यंत मराठीत आलेली नाही आणि एवढे दिग्गज 10-11 लोक यात आहेत. एवढा सुंदर अभिनय, एवढा भयंकर अभिनय,
कुठेच पाहायला मिळणार नाही तुम्हाला. इतकं म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला पर्वणी आहे अभिनय बघायची. आणि आमचा डिरेक्टर जो आहे समित कक्कड आणि पुनीत बालन प्रोड्युसर यांनी काही पुन्हा बोलतच काय बजेट हे विचारलंच नाही आणि सांगितलं येस मी करतोय. तर अशी फिल्म आहे. आणि समित कक्कडांबद्दल काय बोलू, नेहमीच खूप छान डिरेक्टर आहे आमचा. आणि नेहमीच आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, तो आमच्यावर विश्वास. आतापर्यंत त्यांनी 7-8 फिल्म केलेल्या आहेत, वेब सिरीज केलेल्या आहेत. त्या ऑलमोस्ट 6 प्रोजेक्टमध्ये मी आहे. आणि यामध्ये आता जेवढे 10 लोक होते त्यातले 7 लोक कॉन्स्टंट त्याच्या प्रोजेक्टमध्ये असतो आम्ही. आमच्याशिवाय त्याचा प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही, कारण का आम्ही विश्वास ठेवतो आणि तोही आमच्यावर विश्वास ठेवतो. विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही एखादा प्रोजेक्ट करताना 100% असतो, खूप महत्त्वाचं आहे. ते आम्ही सगळेजण केलेलं आहे. आणि इतकी अप्रतिम फिल्म आहे काय सांगू. आणि हा माणूस एवढा भयंकर आहे, तुम्हाला कळलेच असेल. ट्रेलरची माझी सुरुवात होती ज्यावेळी फटाके लावून उडवलं होतं, तर हे हा ज्यावेळी सीन चालू होता त्यावेळी मला ती लढी दिसत होती, की आपली डमी लढी. मला वाटलं आता ते आणखीन लावतील, तर खरे आणून लावले. मी चक्कर आहे नाही कुछ आलं नाही, उधर लगाय गे याचा कॅमेरा लगे शॉट लिहिली, घेतला शॉट, फाट 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 उडालं. नंतर थांबलो, नंतर डमी लावून लेकिन मुझे एक चीज़ बोलना है कि जयवंत वाडकर सर के वजह से वो जो एक कैरेक्टर हमने लिखा था उसको जो लाइफ दी है वो इन्होंने दी है. और वो ऐसे बहुत सारे कैरेक्टर जो भी करते हैं उसमें लाइफ देते हैं. बिकॉज ओरिजिनल रांटी अगर कोई है तो जयवंत वाडकर. येस. आणि खरंच हा काय सांगू. आणि ह्याच्या बाबतीत एक गोष्ट झाली होती की आम्ही फिल्म सुरू केली होती आणि थांबली होती. मी मगाशी पण ऐकलं असेल की याला एक ॲक्सिडेंट झाला होता. आणि म्हणजे लोक तर म्हणाले की आता 2-3 महिने होणार नाही. आणि मी 3ऱ्या दिवशी गेलो होतो मुंबईमध्ये. आणि त्यावेळी हा उठून टॉयलेटला गेला होता. त्यावेळी असं सोडलं होतं, त्याला माहिती पण नव्हती, त्याला तोपर्यंत माहितीच नाही काय झालं आहे. आणि ज्यावेळी त्यांनी असं टॉयलेटला जाऊन असं बघितलं, आरसा होता तिथे, आम्हालाही माहिती आहे. आरशात बघितल्यानं काय लक्षात काहीतरी झालं आहे मला. आणि त्यानंतर तुम्ही बाहेर आला, त्यानंतरला ते अजून पण मला हे होतं. वो जर्नी बहुत अच्छी थी हॉस्पिटल से यहाँ तक की. एंड सेट पे बीच में सेट पे और अभी फिल्म रिलीज हो रही है, तो इसीलिए हम सबके लिए बहुत बड़ा दिन है. और इनकी ब्लेसिंग, मेरे को सब परफॉर्मेंस की ब्लेसिंग मिली, कास्टिंग की ब्लेसिंग मिली, क्रू की ब्लेसिंग मिली. इसीलिए हम ये फिल्म कर. येस. ये एक दिन मैं कोंकण में ट्रैवल कर रहा था, घूमने गया था. तो मैंने जो वहाँ रत्नागिरी की जो जेटी है वहाँ चला गया. एंड वहाँ हम बैठे बैठे हमको लगा कि हमको एक ऐसी एक्शन पॉट बॉयलर कमर्शियल फिल्म बनानी चाहिए. और ये वहाँ से रत्नागिरी से इसकी फर्स्ट जो सीड है वो वहाँ से रखा. सिनेमा को कोई लैंग्वेज नहीं है तो, और मराठी में ऐसी फिल्म आना बहुत ज़रूरत है. बिकॉज आज अगर आप देखेंगे साउथ की फिल्म जब महाराष्ट्र में आती है तो हम महाराष्ट्र से उसको जाके हिट करें. तो क्यों नहीं हमारी स्टेट में हमारी फिल्म साउथ से ही बेटर. आणि विशेष म्हणजे आपला सब्जेक्ट आहे हे विशेष आहे. बरं, ह्याच्यामध्ये नुसतं ॲक्शन नाही आहे, ह्याच्यामध्ये एक तुम्हाला तो इमोशन आहे, ड्रामा आहे. इमोशन तर एवढं सुंदर आहे, मला खूप आवडेल. जसं मगाशी अजित परब सुद्धा म्हणाले, त्यांचं टायटल सॉन्ग तर तुम्ही आउटस्टँडिंग. म्हणजे मला वाटतं की हिंदी, बॉलिवूड, टॉलिवूडमध्ये पण असं गाणं आलं नाही जे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याचं टायटल सॉन्ग आणि याचं इमोशनल सॉन्ग सुद्धा इतकं बेस्ट आहे, माइंड ब्लोइंग. सबसे आसान था ये फिल्म की कास्टिंग करना. बिकॉज आपने जितने कैरेक्टर देखे ये सब बेसिकली अंदर से बहुत बड़े रांटी, परफॉर्मेंस में भी, एज ह्यूमन बीइंग ऑल्सो. तो इतनी आसान कास्टिंग मैंने आज तक कभी नहीं की. वेल सेड. आणि चित्रपटात छाया कदम मॅम आहेत, त्यांनी त्यांना परदेशामध्ये एक महत्त्वाचा अवॉर्ड पण मिळाला होता. तर काय सांगते. छाया कदम इज वन ऑफ द फाइनेस्ट एक्टर्स वी हैव इन द वर्ल्ड. एंड छाया मेरी पहली फिल्म में भी थी. एंड छाया, मैं चाहता हूँ कि मैं छाया के साथ हर पिक्चर में वो रहे. बिकॉज अगेन एज अ ह्यूमन बीइंग शी इज गॉडेस. शी इज द मोस्ट हम्बल वुमन आय हैव मेट एंड द मोस्ट पॉवरफुल एक्टर वी हॅव. आणि तुला सांगू का, इथे एवढे सगळेजण दिग्गज, आमचा मास आज रानटी आहेत. आमचा मास बाकी ठिकाणी असतो, इकडे एक पण नाही.
कुठेही बसायचो झाडाखाली, कुठेही उन्हामध्ये, एक शब्द कोणी बोलायची नाही. म्हणजे काय, शेवटी आपण एक चांगली गोष्ट करतो, एक चांगला प्रोजेक्ट करतोय, तेव्हा सगळे लोक तयार होतात. आणि सेल्फी काढणं तर खूप छान गोष्ट आहे, कारण का ते एक क्षण असतात. पण माझा सेल्फी हा नेहमीच वेगळा असतो. नॉर्मल सेल्फी नाही काढत मी, बघत असतो म्युझिक डिरेक्टर हे असं एकत्र घेऊन करणं. माझ्याकडे खूप माझं मंदार पुस्तक लिहिणार आहे वाड्यावर या, हां, तर तो बोलतो अरे यार सेल्फीवरच मला एक पुस्तक काढावं लागेल. तर आता आमचं चालू आहे डिस्कशन. बोल केवढी तुझ्याकडे केवढे फोटो आहेत आणि केवढं नॉलेज, केवढी मेमरीज आहेत की त्या एकेका फोटोवर काढलं ना. म्हणजे सचिन तेंडुलकर असेल, नंतर नाना पाटेकर, किती लोक आहेत, किंवा अक्षय कुमार, असे सगळे माझ्याकडे फोटो आहेत. तो या प्रत्येक ह्याच्यावर तेवढे 3-3 पानं 4-4 पानं लिहावे लागतात, इतके फोटो आहेत. तर सेल्फी काढणं एक आनंद आहे. आणि काय असतं, आपण नेहमी लोकांना आनंद देत राहायचा. आणि मला माहिती आहे पुढे आणखीन 2-4 वर्षांनी मी एवढा श्रीमंत होणार आहे, सगळे लोक माझ्याकडे येणार फोटो मागायला. रानटी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत समीर काकड आणि हा प्रोड्यूस केला आहे पुनीत बालन यांनी. रानटी हा सिनेमा 22 तारखेला सगळ्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. तर नावाप्रमाणे हा सिनेमा आहे रानटी, आणि आमची त्याची टॅगलाईन आहे, काही असतात काही बनतात. तर असतात जे आहे, काही असतात, त्यातला तो मी आहे. हा असतात जे कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे समाजाचं नुकसान होतंय का, चांगलं होतंय का, वाईट होतंय, फायदा होतोय, तोटा होतोय, याचा त्या अस्तातला काही फरक पडत नाही. तो त्याचा रानटीपणा तसाच करत राहतो. तो व्हिलनच असतो. पण ह्या अस्तातमुळे समाजाचं एक दुखावलेला समाज असतो, किंवा कुणाचं नुकसान झालेलं असतं, कुणी नाराज झालेलं असतं. मग त्यामुळे ते ह्या अस्तातला संपवण्यासाठी बनतात. तर तो शरद केळकर बनतो, आणि हा जो विलन आहे त्याला मारण्यासाठी तो बनतो. त्या अस्तातला संपवण्यासाठी बनतात झालेलं आहे. तर ते अस्तात जे आहे ते मी करतोय, म्हणजे विलन करतोय. पिक्चरमध्ये ट्रेलरच्या सुरुवातीला असा आपल्याला एक सीन दिसतोय, जो फटाक्यांचा सीन आहे, आणि तो वाडकर काकांना लावलेला. तर काय सांगाल त्या सीनबद्दल, कसा सीन शूट केला? जसं मी मगाशी सांगितलं की या सिनेमाचे दिग्दर्शक त्यांच्या डोळ्यासमोर हा सिनेमा कसा प्रेझेंट करायचा आहे, की सगळी रानटी आहे, पण त्यांना त्या रानटीपणाची एक त्यांनी एक स्केल निर्माण केली आहे. तर त्या तिथपर्यंत त्याला पोचायचं होतं. आता तो ज्या सीनबद्दल तुम्ही म्हणताय की तो फटाके लावून त्याला मार, वास्तविक त्यांनी गोळी घालून त्याला पटकन ठारही मारलं असतं. पण नाही, त्याला आहे ना त्या कॅरेक्टरला जाळून होरपळून मारायचं असतं. तो मरताना किंचाळायला पाहिजे, त्याला वेदना झाल्या पाहिजेत. हे जेव्हा ह्या सीनमधून बाहेर येतात तेव्हा प्रेक्षकांना कळतं की हा किती क्रूर असा कॅरेक्टर आहे. तर हा क्रूरपणा बाहेर आणण्यासाठी तो सीन केलेला आहे. सगळ्यात चांगल्या आठवणी आम्ही आता तसं बघितलं तर ह्या सिनेमात लोकेशन्सच्या खूप गमती आहे, की हे डॉक आणि जेटी आणि झोपडपट्टी आणि अशा ठिकाणी तुम्हाला लॅविश असे लोकेशन्स काही मिळणार नाही. तर रत्नागिरीचा तो जेटी, तो तिथला समुद्र किनारा, हा इथला रेरोड डॉकयार्डचा समुद्र किनारा, तिथली जेटी, तिथली झोपडपट्टी, अशी ती त्या ह्याची गंमत आहे. त्या बिघडलेल्या त्या भंगारात पडलेल्या जहाजांची ती, त्याचं लोकेशन, त्याची ही गंमत, अशा सगळ्या आठवणीत राहणाऱ्या या काही गोष्टी. एक काळ होता जेव्हा तुम्ही हिरो होता चित्रपटामध्ये, आता तो काळ पुन्हा एकदा आलाय, पुन्हा एकदा तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघायला मिळतात. ते प्रेक्षक खूप आनंदी आहेत. तर प्रेक्षकांना काय सांगाल? नाही, एक हिरो होतो, पण मी पहिल्यांदा ही विलनची भूमिका साकारत होतो. याच्या आधी कधीच मी विलन केला नव्हता. म्हणजे हिंदी सिनेमात सुद्धा हिरोचा मित्र किंवा पॉझिटिव्ह भूमिका होत्या. मराठी सिनेमात सुद्धा मी हिरो, लवेबल हिरो, विनोदी हिरो किंवा हळवा हिरो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे, पण आजपर्यंत मी विलन कधी केला नव्हता. आणि आज पहिल्यांदा जेव्हा हा सिनेमा समीर कक्कडनी सांगितलं की असा रोल आहे, तेव्हा मला तो आवडलं ते कॅरेक्टर. म्हणजे हां, अशा प्रकारचं विलन करायला हवं आपल्याला, आणि ती मला ती संधी वाटली आणि ती मी ग्रॅब केली. आणि ते बघताना तुमची भूमिका बघताना असं अंगावर काटा येतं.
म्हणजे आता ते बघूया, आता तुम्हाला आलं असेल, पण 22 तारखेला जेव्हा रिलीज होईल, जेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर काटा येईल, तेव्हा आपण असं म्हणू की की आपण चांगलं केलंय का. आणि असं तो आता त्याला झाली आता किती 25 वर्ष झाली. तेव्हा संजय दत्त सुपरस्टारच होता आणि तेव्हाही होता. आणि जेव्हा सुपरस्टार बरोबर आपण काम करतो तेव्हा एक प्रकारचं दडपण येतं की आपल्याला कसं काय ट्रीट केलं जाईल. पण जेव्हा तो भेटला आणि त्यांनी विचारलं महेश मांजरेकरांना की हे कॅरेक्टर कोण करणार, तर त्यांनी माझी ओळख करून दिली. तेव्हा माझ्या गाळ्यातच हात टाकला आणि तो काय म्हणाला की अरे तू बी संजय, मैं भी संजय, दोनों मिलके वाट लगा देंगे, असं जेव्हा बोलतो आणि मैत्री करतो तेव्हा आपल्यावरचं दडपण जातं. म्हणजे त्यांनी पहिल्या भेटीतच तो मित्र झाला. त्यामुळे पुढील सगळा सिनेमाचा शूटिंगचा काळ अत्यंत मैत्रीत आणि मजेत गेला, काही दडपण न ठेवता. त्यामुळे संजय दत्त माणूस म्हणून पण खूप चांगला आहे, मित्र म्हणून तर खूपच चांगला आहे. त्यामुळे ते आपल्याला कळतं की माणूस म्हणून चांगला असलं की तो चित्रपटात पण तसा आपल्याला प्रेझेंट होतो, त्याचं ते रिफ्लेक्शन येतं. खूप चांगला माणूस आणि आमची चांगली मैत्री आहे. त्यावेळेला 1.5 फुट्या भाई खूप गाजला होता आणि आता सुद्धा तुमची जी भूमिका आहे ते कॅरेक्टर ते सुद्धा खूप गाजणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सदा राहण्याची बघूया. आता ते 22 तारखेला कळेलच काय होतंय. खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिला. वेगळा सिनेमा आहे, डेफिनेटली वेगळा आहे. म्हणजे वेगळा म्हणजे असं माझं म्हणणं नाही की खूप आरटी किंवा खूप असं आशय घेऊन गोष्ट सर्वसामान्यच रिव्हेंज स्टोरी, पण खूप वेगळ्या पद्धतीने तो बनला. त्याचं जे करते दिग्दर्शक हा पाठीचा कणा असतो एखाद्या चित्रपटाच्या आणि त्या युनिटचा. तर ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक हा चांगला टेक्निशियन आहे. त्याला चित्रपट कळतो, त्याला गोष्ट कळते, त्याला त्या चित्रपटाचं प्रेझेंटेशन कळतं, नवीन प्रयोग करण्याची त्याची प्रवृत्ती आहे. ठरलेले नियम तोडून वेगळं काही करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशी टीम आणि असा दिग्दर्शक समित कक्कड अशी मंडळी जेव्हा एकत्र येते तेव्हा चांगला चित्रपट निर्माण होतो. आता हा जरी ॲक्शन पॅक्ड कमर्शियल सिनेमा असला तरी त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं शॉर्ट मेकिंग, त्याचं कॅमेरा एडिटिंग, त्याचं म्युझिक हे असं वेगळं प्रेझेंट केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा चित्रपट चांगला त्यात काही नवल नाही. ऋषीकडनं हा काही फार मोठा त्यागदिक नाही आहे. मी आपल्या गमतीने म्हणाला होतो ऋषी काय उगवत आहे ते, पण ते कॅरेक्टरला फार गरजेचं होतं. कारण ते कॅरेक्टर काय असं पिरियडचा सिनेमा म्हणजे एका पिरियडपासून दुसऱ्या पिरियड, माझ्या यंग असण्यापासून ते मी ओल्ड एज पर्यंतचा तो ग्राफ. तर अर्थात मिशी काढल्यामुळे ते वयाचं थोडंसं आणखी वय कमी वाटलं, त्या एजमध्ये ते सूट झालं, दिग्दर्शकाचं तसं म्हणणं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही ते केलं आणि ते बरं दिसतंय, बरं वाटलं, चांगलं दिसतं. प्रवास सगळा सांगायला गेलो तर प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो आणि त्याच्याकडे सांगण्यासारखं आयुष्याच्या ह्या जर्नीमध्ये विविध भूमिका आल्या, त्यात खलनायकाच्या जास्त आल्या. कदाचित मी माझ्या चेहऱ्यावर मी खलनायक किंवा वाईट माणूस दिसत असेल म्हणून लोकांना असं वाटतं की पण मला त्यात काही खलनायक करण्यात रिग्रेट नाही. मला मजा आली. खलनायक करताना सुद्धा त्याच्यात आपण काहीतरी वेगळं पण ठेवावं काय
असा कायम मी प्रयत्न केला. बरेचदा तो प्रयत्न फसला असेल, बरेचदा तो बरा झाला असेल, पण एकंदर खलनायक म्हणून ही जी जर्नी आहे माझी चांगली. कसं आहे की आपण कुठलं त्या वयात त्या वर्षांमध्ये त्या पिरियडमध्ये त्या भूमिका आपल्या तुम्हाला साधतात, साजेशा असतात. आत्ता इतक्या वर्षानंतर पक्या नाही करू शकत, कारण पक्या यंग होता. पण भूमिका सुद्धा त्या वयात त्या वयाच्या तुम्हाला मिळतात. रानटीमधला जो शिवरुद्र आहे, शिवरुद्र त्याचं पण त्यांनी असं म्हटलं, शिवरुद्र हा रानटी प्रवृत्तीचा माणूस, पॉवर सिकिंग माणसं असतात ज्यांना फक्त सत्तेच्या लोभापायी, सत्तेच्या लोभापायी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. अशा कॅरेक्टरिस्टिक्स असलेला तो शिवरुद्र आहे. आणि शिवरुद्रच्या आयुष्यात एक असा इमोशनल एक असा ट्रॅक येतो ज्याच्यामुळे शिवरुद्रचं आयुष्य बदलून जातं, अशी ती भूमिका आहे. आव्हान माझं म्हणणं एवढंच आहे की मराठी चित्रपट जर तुम्हाला चांगला, मराठी चित्रपट चांगला का नाही असं तुमचं काय म्हणणं, तुम्ही प्रेक्षकांना चांगले येत नाही, चांगले बनत नाही, तर चांगले बनण्यासाठी आता जसा हा ॲक्शन पॅक सिनेमा आहे, तर ॲक्शन करण्यासाठी ॲक्शन पॅक साऊथच्या कम्पेअर करण्या इतका जोरदार चित्रपट करण्यासाठी तितकं बजेट लागतं. 200, 300, 400 कोटीचे त्यांचे. इथे आम्ही 1.5 आणि 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटीमध्ये चित्रपट करतो. काही कंपॅरिझन आहे का? ते का आहे? कारण चित्रपट चालत नाही म्हणजे काय होतं, तर प्रेक्षक येत. जर तुम्ही लोकांनी भरभरून जर चित्रपट बघितले, चित्रपटांना गर्दी केली, तर आमच्या चित्रपटांना फायदा होतो. आणि जर फायदा झाला तर आणखी चांगल्या बजेटचे सिनेमे आम्ही करू शकतो. तर तुमची साथ मिळाल्याशिवाय, प्रेक्षकांना तुमची साथ मिळाल्याशिवाय मी उत्तम चित्रपट बनवूच शकत नाही. त्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघणं फार गरजेचं आहे. तेव्हा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की रानटीच असं नाही, कुठलाही चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि 22 नोव्हेंबरला रानटी हा चित्रपट प्रदर्शित होतो, हा सुद्धा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन. 22 नोव्हेंबरला चित्रपट रिलीज होतोय रानटी, थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. चित्रपटात अनेक रानटी कलाकारांबरोबर मी पण एक रानटी आहे. तर या चित्रपटाची टॅगलाईन आहे, काही असतात काही बनतात, मी आहे तर का आहे आणि बनवे तर का, कशासाठी, कारण काय, या चित्रपटात तुम्हाला नक्की बघायला मिळतं. मराठीत एक सुपर डुपर धमाकेदार ॲक्शन चित्रपट हा आहे. एकदम धमाल काम करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही. आणि माझी भूमिकाची आहे बाला. नेमकं काय आहे त्या चित्रपटात तुम्ही बघा, मी आता सांगत नाही. पण समीत कक्कड डिरेक्टर आणि ऋषिकेश कोळी लिखित, अजित परब यांचं म्युझिक आहे. आणि संजय नार्वेकर, मी, शरद केळकर, अनिल भोसले, सुशांत या चित्रपटात आहोत. सुंदरसं चित्रपट करण्याचा प्रयत्न केला. खूप मस्त अनुभव होता, कारण या लेवलची अशी ॲक्शन करायला खूप जास्त मजा आली. आणि त्याकरता केलेले जे प्रयत्न आहेत किंवा आता आमचे ॲक्शन मास्टरजी त्यांनी ज्या प्रकारे डिझाईन केलेत ॲक्शन, त्या खूप सुंदर केल्या. आणि सिनेमाचा लुक, सिनेमाचं पूर्ण पिक्चरायझेशन तुम्ही जर बघाल तर हा आता रानटी कुठल्याही साऊथ किंवा हिंदीला म्हणजे कुठेही कमी दिसणार नाही त्यांच्यासाठी.
हा मराठी चित्रपट आपल्या महाराष्ट्रातील सर्वात अग्रगण्य राहावा अशी माझी खूप इच्छा आहे आणि मला खात्री आहे की हा चित्रपट आपला मराठी प्रेक्षक किंवा अमराठी प्रेक्षक सुद्धा नक्कीच उचलून जातो. आता खूप चांगली मैत्री आहे, त्यामुळे काम करताना खूप उत्तम इक्वेशन किंवा आमची जी केमिस्ट्री आहे त्यांच्या कामात दिसते. आणि समीतची असलेली मैत्री, कारण समीत उत्तम दिग्दर्शक आहे, उत्तम चांगला मित्र तर आहे, उत्तम दिग्दर्शक आहे, त्यांनी प्रत्येक वेळी सिद्ध केलं आहे त्याच्या अनेक सिनेमातून. तसंच हा सिनेमा एक पुन्हा एका वेगळ्या जॉनरचा समीत घेऊन येतो. आता समीतला हा लुक हवा होता, त्याकरता मी बारीक केलं आणि टक्कल रिअल केलं आहे, अजिबात विग नाही आहे आणि लंगडा आहे, खूप चांगल्या बऱ्यापैकी त्याला शेड्स आहेत या कॅरेक्टरला, त्यामुळे परफॉर्म करताना आणखीन मजा आली.